नमस्कार. मी ऋषिकेश आणि साधं सरळच्या या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला, की जे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. अनेक व्यवसायात पारंगत आहेत. जवळपास 10 पेक्षा जास्त व्यवसाय त्यांचे अतिशय उत्तमरित्या ते सांभाळतायत. त्यासोबतच ॲस्ट्रोलॉजी बेस्ड कन्सल्टंट म्हणून सुद्धा ते काम करतात. एक ॲडवायझर म्हणून त्यांनी आत्तापर्यंत 20 पेक्षा अधिक देशातून 5,000 पेक्षा जास्त क्लायंटना ॲडवाईस केलेलं आहे. तर अशा व्यक्तिमत्वाला आज आपण भेटूया. मिस्टर अमित जोशी सरांना. तर आता वेळ न घालवता त्यांच्यासोबत गप्पांना सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्राकडे वळण्यामागचं तुमचं नेमकं कारण काय होतं? तर ज्योतिषशास्त्राकडं माझं वळायचं कारण म्हणजे माझ्या चाइल्डहुडमध्ये ते दडलेलं आहे. कारण माझा जन्म एक सर्वसाधारण कुटुंबात झाला. पण आमच्याकडे माझ्या आई-वडिलांची संस्कृती फार उत्तम होती. त्यांचे संस्कार फार चांगले होते. त्यामुळं आमच्याकडं फायनान्शियल अबंडन्स नव्हता, पण बाकी सगळ्या गोष्टी होत्या. बरोबर. तर माझं बालपण सगळ्या मोठ्या लोकात गेलं. त्यामुळे मला असं वाटायचं की आपल्याला ह्या सगळ्या अफोर्डेबिलिटीज कधी येणार? त्यामुळं मी त्याचा शोध घेत होतो आणि मला असं वाटायचं की आपण जेव्हा मी नशिबाबद्दल समजायला लागलं मला, तेव्हा मला उत्सुकता निर्माण झाली की नशीब म्हणजे नेमकं काय? आणि मग आपल्या नशिबात काय आहे? ह्या गोष्टीचा जो शोध घ्यायला गेलो आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा चालू केली पाल्मिस्ट्री, म्हणजे ज्याला हस्तरेषा म्हणतो. ओके. तिथे मी पहिल्यांदा जाऊन बघितलं आणि मग ते शिकल्यानंतर मला लक्षात आलं की त्यात परफेक्शन नाही. म्हणून आणि परफेक्शन घेण्यासाठी मी ज्योतिषशास्त्राकडे वळलो. तर तिथून माझ्या ह्या प्रवासाची सुरुवात झाली. आजही आपण बघतो ॲस्ट्रोलॉजी किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे एक टाबू म्हणून बघितलं जातं. त्याला हा गैरसमज कशामुळे निर्माण झाला आणि त्याच्यावर तुम्ही काय रिएक्शन तुम्ही द्याल? काय सांगू शकाल तुम्ही? बऱ्याच लोकांनी ॲस्ट्रोलॉजी हे जे शास्त्र आहे, हे एक जी-पी-एस सारखं आहे. म्हणजे आयुष्याची ब्लूप्रिंट समजून देणार, ज्याला मी ब्लूप्रिंट असं म्हणतो. बरोबर. तर आपल्या आयुष्याचा रोडमॅप समजून देणारं शास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राचा वापर लोकांनी सोल्युशन द्यायला आणि रेमेडीज द्यायला जेव्हा चालू केले, तर त्याच्यामध्ये ज्या रेमेडीज देण्याची पद्धत आहे किंवा ज्या रेमेडीज म्हणून विकल्या जातात, त्याचं जे व्यावसायिकीकरण करायला लागले, त्याच्यामुळे फिअर मॉंगरिंग जास्त वाढलं. आणि लोकांना ॲस्ट्रोलॉजीची भीती घालून मग त्यांना काहीतरी गंडे दोरे उपाययोजना सांगून अशा रीतीने जे रॅकेटिंग चालू झालं, तिथे ॲस्ट्रोलॉजीचं नाव खराब झालं असं माझं मत आहे. पण आता ॲस्ट्रोलॉजी ॲज अ सायन्स म्हणून बघायचं झालं, तर कॉमन मॅननं ते कसं समजून घ्यायचं? तर ॲस्ट्रॉलॉजी बेसिकली एक सायन्स आहे. सायन्स म्हणजे बेसिकली कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे प्रूफ्स असायला पाहिजेत, की एव्हिडन्स बेस्ड ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर तुम्ही पत्रिका बघितली आणि वेगवेगळ्या पत्रिकेचं आपण विश्लेषण केलं, हजारो पत्रिकेचं, तर त्यातले पॅटर्न्स ओळखून कुठल्या ग्रहाची स्थिती किंवा काय ट्रान्झिटमध्ये काय होऊ शकतं, ह्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि ते पॅटर्न रिकग्नाइज करून एका सायंटिफिक पद्धतीने आपण जेव्हा मांडणी करतो, तेव्हा ते शास्त्र आहे हे सिद्ध परत करता येतं आपल्याला. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी हे ॲब्सोल्युटली सायन्स आहे. कुंडली म्हणजे नेमकं हे एक भविष्य ठरवणारा नकाशा आहे का दिशा दाखवणारा गाईड आहे? काय म्हणता? हा प्रश्न चांगला आहे. बऱ्याच लोकांना कुंडली म्हणजे काय माहिती नसतं आणि त्याच्याबद्दल बऱ्याच शंका असतात. तर आपल्या आत्म्याचा प्रवास साधारण 84 दशलक्ष योनीतनं आपण जेव्हा मनुष्य जन्मात येतो किंवा मनुष्य जन्मानंतर परत मनुष्य जन्मात येऊ शकतो व्यक्ती. तर तेव्हा ज्या काही आपले कार्मिक कोटे असतात, मागे आपण आयुष्यात जे काही केलंय, तर त्याचं भोग किंवा उपभोग ह्याचा जो एक लेखाजोखा आहे, तर त्या पद्धतीनंच आत्म्याचा प्रवास ठरलेला असतो आणि ते प्रवासाचं जे कोडिंग आहे, ते डिकोड करण्यासाठी देवानं आपल्याला जी एक नक्षत्रांची आणि ग्रहांची आणि ताऱ्यांची जी सिस्टीम बनवून दिली आहे, त्याच्यावरून हा कोड जेव्हा आपण मॅपिंग करतो, तर एखादा व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, त्या क्षणी त्या आकाशातले जे ग्रह-तारे आहेत, त्यांची जी पोझिशनिंग आहे, त्याच्यावरून जे मॅप निघतं त्याला आपण कुंडली म्हणतो. आणि कुंडली ही तुमच्या आयुष्यात त्या आत्म्याच्या प्रवासात जो पूर्वीचा आहे, त्या अनुषंगाने पुढे जे काही भोग आणि उपभोगात्मक त्याचे कार्मिक कोट्याचे मॅनिफेस्टेशन आहे, हे दाखवते. त्याला आपण कुंडली म्हणून बघायला पाहिजे. त्यामुळं कुंडली ही दिशादर्शक आहे, त्यात काही शंका नाही आणि त्यातून बरोबर. आपल्या लाईफचं पर्पज कळू शकतं. ओके. इव्हन आता ॲस्ट्रोलॉजीकडे बघताना प्रत्येकजण असं बघतं, की माझं पुढं काय होणार किंवा माझं भविष्य म्हणून मी तिकडे बघायला जातो. मग ॲस्ट्रोलॉजीकडे बघताना खरा उद्देश भविष्य सांगणं आहे का स्वतःला समजून घेणं? एकदम बरोबर. ॲस्ट्रॉलॉजीकडे बघताना पहिल्यांदा आपला पर्पज काय आहे? ह्याची भावना आणि हे जाणून घेण्याची भावना जास्त महत्त्वाची आहे, की एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या लाईफचं पर्पज पूर्ण क्लॅरिटी येते, त्यानंतर ज्या पर्पजमध्ये ज्या येणाऱ्या हर्डल्स आहेत किंवा जो प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल पूर्वकल्पना समजून घेणे म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी. आणि ॲस्ट्रॉलॉजीचा वापर ह्यासाठीच करायला पाहिजे, की आपल्या आयुष्याचा पर्पज काय आहे? त्या लाईफच्या पर्पजचं अंडरस्टँडिंग समजून घेऊन त्या अनुषंगाने वागायला पाहिजे. बरोबर.
एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे आता जनरली आपण बघतो की स्ट्रेंथ, वीकनेस किंवा नॅचरल टॅलेंट्स हे सुद्धा कुंडलीतून कळू शकतं का? हो, ऑफकोर्स. मी जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा माझ्या सेशनमध्ये ब्लूप्रिंट सेशनमध्ये आम्ही पहिले 10 ते 15 मिनिटं प्रत्येक व्यक्तीचा ज्याचा चार्ट बघतोय आपण, त्याचे अंतर्मन काय, त्याचा स्वभाव काय, त्याच्या आयुष्यातले प्लस मायनस गोष्टी किंवा टॅलेंट्स काय ह्याच्याबद्दलच विवेचन करतो. त्याचं कारण असं आहे, ओके. आपल्या लाईफची जी एंटायरिटी आहे ही आपल्या स्वभावाला अनुसरून नसते. रादर आपला स्वभाव आपल्या आयुष्याचं एक सार असतो. ते समजून घेण्याचं कारण आहे. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी ऑफकोर्स इंडिकेट करते तुमचे हिडन टॅलेंट्स किंवा स्वभाव काय आहे. ओके. इव्हन स्ट्रेंथ, वीकनेस पण. स्ट्रेंथ वीकनेस ऑफकोर्स इट इज अ पार्ट. करिअर निवडताना किंवा व्यवसाय सुरू करताना कुंडलीचा आधार घेणं कितपत उपयुक्त ठरू शकतं? करिअर रादर नुसतं करिअर नाही, आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयासाठी कुंडलीचा आधार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात ह्याचा अर्थ की आपण रोज उठून कुंडली बघायला पाहिजे असं नाही. बरोबर. पण ओव्हरऑल डिसिजन मेकिंग करताना, जसं आपण कुठलीही फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण प्रत्येक गोष्टीचे इन्व्हेस्टमेंटचे किंवा कुठल्याही गोष्टीचे प्लॅनिंग करतो. तर आपला ऑलरेडी गॉड गिव्हन प्लॅन काय आहे हे कुंडलीद्वारे समजून घेऊन त्या अनुसरून जर आपण करिअरमध्ये प्रयत्न केले तर मिळणारे यश नक्कीच द्विगुणित होतं किंवा राधा त्याचं पोटेन्शियल पण आपल्याला पोहोचता येतं. वाढतं. चुकीच्या क्षेत्रात काम केल्यामुळं यश मिळूनही समाधान नाही किंवा खूप कष्ट घेऊनही अपेक्षित यश मिळत नाही. याचं काय उत्तर ॲस्ट्रॉलॉजी देऊ शकते? तर मी चुकीचं क्षेत्र असं नाही म्हणणार, कारण काय पत्रिकेत जर आहे तर तुम्ही त्या क्षेत्रात काम करणार. हां, पण जास्त तुमच्या जिथे सक्सेस आहे किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही तुमचे जे कष्ट घ्याल त्याला मल्टीफोल्ड किंवा मल्टिपल टाइम्समध्ये रिटर्न मिळतील, हे क्षेत्र निवडण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. तेव्हा क्षेत्र चुकीचं नसतं, आपण आपली अलाइनमेंट चुकीची असते. आपण आपली अलाइनमेंट जर पत्रिकेनुसार केली तर मिळणारे यश हे नक्कीच द्विगुणित होईल. ओके. सो मग करिअर सिलेक्ट करताना किंवा व्यवसाय सुरू करताना सुद्धा एकदा आधार घेतला पाहिजे. करिअरच्या सुरुवातीस आधार तर ॲस्ट्रॉलॉजी घेतलाच पाहिजे. माझ्याकडे बरेच शेकडो असे क्लायंट्स आहेत की जे करिअरला म्हणजे एस्पेशली मुलं जेव्हा एज्युकेशनमध्ये असतात, 10वीला असतात, तर पुढं कुठला विषय चूज करायचा, कुठली स्ट्रीम निवडायची यासाठी पण येतात. तर त्याचा उपयोग असा होतो की समजा एखाद्याच्या नशिबात फायनान्शियल एज्युकेशनमध्ये जास्त प्रावीण्य असेल आणि त्याला फोर्सफुली तुम्ही सायन्सला घातलं, तर त्याला अडथळे जास्त निर्माण होणार आहेत. त्यामुळं करिअरच्या बाबतीत करताना तुम्ही शिक्षणाच्या पासून जर सुरुवात केली तर ते तुम्ही जे करिअर चूज कराल हे जास्तीत जास्त रिफाईंड होईल. तुम्ही बऱ्याचदा म्हणता की कुंडलीशी अलाइन होऊन जगलं तर हॅपीनेस कोशंट वाढू शकतो. म्हणजे नेमकं काय? कुंडलीशी अलाइनमेंट म्हणजे आपल्या पत्रिकेला समजून घेऊन आपल्या पत्रिकेत साधारण आपला प्रवास काय आहे. फॉर एक्झाम्पल आपलं फायनान्शियल वेलबिंग कसं असणार आहे, आपलं वैवाहिक सौख्य कसं असणार आहे, कुठले टाईम पिरियड्स आपल्याला चॅलेंजिंग किंवा फेवरेबल असणार आहेत, कुठलं करिअर आपल्याला फेवरेबल असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन त्यानुसार जर आपण आपलं करिअर चूज केलं, आपण आपला लाईफ पार्टनर चूज केला किंवा आपण ती वेळ निवडली तर नक्कीच फरक पडेल. प्रयत्न आणि ग्रह यांच्यातलं नातं नेमकं काय? ग्रह कुठलेही प्रयत्न रिप्लेस करत नाहीत किंवा ग्रह आहेत म्हणून प्रयत्न करायचे नाही असं काही नाही. कारण ग्रह काय दाखवतात, ग्रह तुमच्या आयुष्यातलं पोटेन्शियल दाखवतात आणि प्रयत्न त्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही तुमच्या ग्रहांना अलाइन ठेवून तुमचं लाईफस्टाईल ठेवलं तर तुमचे प्रयत्नांना यश नक्कीच जास्त मिळेल आणि त्याच्या विपरीत केलं तर ऑफकोर्स तुम्हाला प्रॉब्लेम्स जास्त फेस अडचणी येऊ करायला लागतील. शकतात. एखाद्या व्यक्तीची कुंडली समजा कमकुवत आहे, तरी ती व्यक्ती मोठं यश मिळवू शकते का? मी प्रॅक्टिस करताना कुठल्याही कुंडलीला कमकुवत किंवा फार भारी असं समजत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक आत्म्याचा प्रवास हा वेगळा आहे. त्यामुळं त्या आत्म्याची स्टोरी जी कार्मिक कोट्याची स्टोरी आहे ती त्याच्या स्वतःच्या मागच्या पूर्वजन्माच्या संचिताची आणि त्या प्रवासाची स्टोरी आहे. तर त्यामुळे एखादी पत्रिका कमकुवत हे आपण आपल्या प्रॅक्टिकल नजरेने बघतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम जास्त असतील तर ती पत्रिका कमकुवत असं आपलं परसेप्शन आहे. पण तो प्रत्येकाचा प्रवास निराळा आहे. तेव्हा मी स्वतः कुठलीही पत्रिका कमकुवत कमी जास्त असं समजत नाही. इंडिव्हिज्युअल पत्रिका हा इंडिव्हिज्युअल आत्म्याचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात त्याला जे काय भोग आणि उपभोग आहेत त्याच्यावरच अनालिसिस करतो. ओके. रिसेंटली आपलं डिस्कशन जेव्हा झालं तेव्हा तुम्ही मला बोललात की वेल्थ कोड ही तुमची संकल्पना नेमकी काय आहे आणि हॅपीनेस किंवा वेल बिईंगचे 5 पिलर्स कुठले? तो नॉर्मली आपण वेल्थचा विचार करताना संपत्ती म्हणजे WEALTHचा विचार करतो. बरोबर. पण माझ्या आयुष्यातनं मला अनुभवातनं जे आलं ते मला कॉन्सेप्च्युलाइज झालं की WEALTH पेक्षा WELLTH वेल्थ म्हणजे वेलबिंग फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी
जसं आपल्या आयुष्यात पंचमहाभूतांचं महत्व आहे, बरोबर. त्याच हिशोबाने आपल्या आयुष्यात वेलबिंगसाठी 5 वेलबिंगचे पिलर्स जे मी डिफाईन स्वतः असं करतो, की फर्स्ट म्हणजे तुमचं मेंटल वेलबिंग. कारण मेंटल वेलबिंग तुमचं चांगलं असल्याशिवाय, तुम्ही मानसिकदृष्ट्या स्टेबल आणि आनंदी असल्याशिवाय तुम्ही आयुष्यात चांगल्या गोष्टी करू शकत करू नाही. राजा त्याचा उपभोग पण तुम्हाला घेता येत नाही. दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे फिजिकल वेलबिंग. फिजिकल वेलबिंग म्हणजे फिजिकल फिटनेस, तुमचं मसल स्ट्रेंथ म्हणा किंवा ओव्हरऑल तुमचं फिटनेस असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टीला न्याय देऊ शकत नाही. थर्ड आहे तुमचे रिलेशनशिप्स. रिलेशनशिप्स म्हणजे फक्त दुसऱ्याशी नाही, तर स्वतःशी बरोबर. आपलं रिलेशन कसं आहे, हे अतिशय महत्त्वाचं डिफाईन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं रिलेशन आपल्या आप्तेष्टांशी, मग आई-वडील असतील, बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, मित्रमंडळी असतील किंवा समाज आहे, ह्याच्याशी कसं ठेवतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर फोर्थ पिलर आहे तो फायनान्शियल वेलबिंग. कारण ह्या सगळ्या गोष्टी असून जर तुम्ही फायनान्शियली वीक असाल, तर त्याचा विपरीत परिणाम परत तुमच्यावरती, तुमच्या रिलेशनशिपवरती, तुमच्या मानसिकतेवरती सगळ्याच होणारच गोष्टीवर. आहे. त्यामुळं तुमचं फायनान्शियल वेलबिंग पण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित ठेवून ग्राउंडेड राहण्यासाठी आणि ती ऊर्जा आपल्याकडे कायम राहण्यासाठी स्पिरिच्युअल वेलबिंग हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे फिफ्थ आणि व्हेरी इम्पॉर्टंट पिलर इज स्पिरिच्युअल वेलबिंग. जे आजकाल बऱ्याच गोष्टी आपण स्पिरिच्युअली सोडायला लागलोय नवीन काळानुसार. बरोबर. पण हे 5वा पिलर पण अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याशिवाय हे 4ही पिलर एकत्र नीट राहू शकत नाहीत. तर माझं डेफिनेशन असं की ह्या 5 पिलर जर आपण व्यवस्थित ठेवले, तर आयुष्याचा रिअल वेल्थ कोड आपण डिकोड करू शकतो. करेक्ट. लोक बऱ्याचदा अडचणी आल्यानंतर लगेच पूजा, शांती, गंडे दोरे किंवा रत्न यांच्याकडे वळतात. या उपायांनी खरंच ग्रह बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे ग्रह कधीच बदलत नाहीत. ग्रह तिथेच स्टॅटिक आहेत, त्यांच्या त्यांच्या ट्रान्झिटमध्ये आहेत. मी एखादी पूजा केली म्हणून त्या ग्रहाला काहीच फरक पडणार नाही. तर पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांना पॉवर्स होत्या वेगळ्या, त्यांच्या अचीव्हमेंट्स वेगळ्या होत्या, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या दिव्य दृष्टी आणि दिव्य शक्ती प्राप्त होत्या. आजच्या कलियुगामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा-अर्चा ही स्वतःच्या किंवा आपल्या आध्यात्मिक पातळीच्या वृद्धीसाठी अतिशय चांगली आहे. होम-हवन मी सुद्धा करतो. ते माझ्या घराच्या शांतीसाठी असू दे. शांती म्हणजे व्हायब्रेशनल क्लिअरन्ससाठी, ऑरा क्लीन करण्यासाठी असू दे, बरोबर. त्यासाठी नक्कीच करू शकता. पण आयुष्यातले वैयक्तिक प्रॉब्लेम्स किंवा कुठलीही अडचण सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून तो रेमेडी किंवा उपाय असू शकत नाही. आणि कुठल्याही पूजेने किंवा अर्चेने ग्रह कधी बदलत नाही. कारण ग्रह हे डिपिक्शन आहे आपल्या आयुष्याच्या प्रवासाचं. त्यामुळे प्रवास तुम्ही बदलायला पाहिजे आणि पत्रिकेला अनुसरून बदलायला पाहिजे. त्याने एक मानसिक समाधान मिळू शकेल फक्त. हां, त्याला कारण असं की लोकांनी बरंच फिअर मॉर्निंग केलं, की हं. तुमच्या पत्रिकेत अमुक-अमुक योग आहे. ही शांत केल्याशिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर असं सांगणं बरोबर. अतिशय चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण कुठलीही शांत किंवा हे करून आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. ऑफकोर्स तुम्हाला मानसिक शांतता नक्कीच मिळू शकते किंवा एक कॉन्फिडन्स लेव्हल किंवा एक पॉझिटिव्हिटी येण्याची शक्यता नक्कीच आहे. बरोबर. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूजा-अर्चा मी तर कधीच रेकमेंड करत नाही. लग्न करताना कुंडली मॅच करतात लोकं. प्रत्येकाला आता एखाद्याच्या कुंडलीचा समजा काही दोष आहे, तर तो पार्टनरच्या कुंडलीमुळं नलिफाय होऊ शकतो का? किंवा त्यात काय बेटरमेंट होऊ शकते? तर कुंडलीत दोष असं मी पहिल्यांदा कधीच म्हणत नाही. कारण काय ह्या दोषांचंच फिअर मॉर्निंग नंतर केलं जातं. तर कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या त्याच्या त्याचा प्रवासाचा मॅप आहे. बरोबर. तर त्या एखाद्या आपण प्रवासात कोणाच्या रस्त्यामध्ये खड्डे असतात, काय काचकळ्यांना आपल्याला फेस करावं लागतं. तसंच आयुष्यातल्या प्रवासात जर मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्या स्पाऊसच्या पत्रिकेत समजा ते जे स्थान आहे, तिथे चांगला असेल, तर ग्रह कुठलाही, तर त्याचा इफेक्ट क्युम्युलेटिव्हली थोडा होऊ शकतो. पण तो त्याचा प्रॉब्लेम नलिफाय करायला काही मदत करत नाही. ओके. कारण ह्या दोन्ही व्यक्ती जरी मॅरिड असल्या आणि एकत्र असल्या, तरी त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रवास हे वेगळे असतात. ओव्हरऑल ऑफकोर्स कॉम्पॅटिबिलिटीमुळे नक्कीच क्युम्युलेटिव्ह फरक नक्कीच पडतो, यात काही मग शंका नाही. थोडक्यात इंटेन्सिटी कमी होऊ शकते. कमी किंवा एखाद जास्त होऊ शकते. इट डिपेंड्स की बाकीच्या पोझिशनिंग काय आहे. कारण पूर्ण पत्रिकेचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. ओके. आणि जर पत्रिकेत असा योग असेल की एखाद्याच्या की त्या जोडाची पत्रिका जर चांगली स्पाऊस मिळाला, तर कदाचित फायदे जास्त होऊ शकतात किंवा तोटे कमी होऊ शकतात. पण डायरेक्ट कोरिलेट करून त्याचा फायदा किंवा नुकसान मी तर कधी सांगत नाही. कारण कॉम्पॅटिबिलिटी बघूनच आपण सांगणं योग्य आहे. ग्रह बदलत नाहीत, तर आपली चर्चा झाली. पण मग ह्या उपायांचा नेमका उपयोग होतो कुठे? आता त्यात 2 गोष्टी आहेत. मी जर तुम्हाला तुमचं चार्ट बघून सांगितलं, की साधारण मला कळलं, की पुढच्या वर्षीपासून तुमचा टाईम चांगला आहे आणि मी तुम्हाला एखादी अंगठी घालायला लावली किंवा एखादी पूजा करायला लावली, तर कोइन्सिडेंटली ते पुढच्या वर्षी तुमचा टाईम चांगला, की तुम्ही म्हणाल, की अमित जोशीने मला अंगठी सांगितली म्हणून माझं भलं झालं.
तर ते तसं नाही. मी तुम्हाला अंगठी सांगितली नसती किंवा पूजा सांगितली नसती, तुमचं भलं होणार आहे, तर त्या टायमात भलं होणारच आहे. तेव्हा मला असं वाटतं, की उपायाने आयुष्य बदलत नाही, आपल्या कर्मानं बदलतं आणि ते कर्मानं बदलण्यासाठी आपण आपली पत्रिका समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याला अनुसरून वागणं अतिशय महत्त्वाचं आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आता मगाचपासून आपली चर्चा झाली की व्यावसायीकरण खूप झाले. पण सगळ्यात चुकीच्या पद्धतीनं व्यावसायीकरण झालेली ह्यातली गोष्ट कुठली आहे? फिअर मॉंगरिंग. कारण काय आहे, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बऱ्याच लोकांनी पूर्वी मी पण लहानपणी जेव्हा मी शिकायचो, तेव्हा बरेच लोकांनी असं सांगितलं, की "अरे, हा असा योग आहे, तेव्हा असा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा असं होईल." किंवा कोणी सांगतं, "कालसर्प शांत करा किंवा अमुक शांत करायला पाहिजे." तर मला साधा प्रश्न आहे, की आपण इथं काहीतरी करून एखादे ग्रह शांत होतो, हा कॉन्सेप्च्युअलीच जरा प्रॉब्लेमॅटिक विषय आहे. कारण ग्रह शांत किंवा ग्रह कुठं पेटलेला नाही आहे. तुमचा ग्रह तुमच्या पत्रिकेतील तुमचा प्रवास दाखवतो आणि कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करून तो प्रवास सुखकर होईल किंवा आणि कष्टदायी होईल असं मला वाटत नाही. तर तुम्ही जेव्हा तुमच्या पत्रिकेला अलाइन व्हाल, तेव्हा ते येणारा जो त्रास आहे, तो कमीत कमी तुम्हाला जाणवेल. तुमचं परसेप्शन नक्कीच चांगलं होईल. तेव्हा उपाययोजना करून जे फिअर मॉंगरिंग केलं, तर हे सगळ्यात जास्त त्रासदायक आहे असं मला वाटतं. आता सोशल मीडियाच्या जमान्यात रील्सचा भरपूर वाढलेला आहे म्हणजे ओव्हरऑल प्रभाव. तर काहीही म्हणजे रँडम ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड रील्स खूप व्हायरल होतात. त्यातली सत्यता अजिबात कुणाला लक्षात येत नाही. मग ह्याच्यावर लोकांनी त्याच्याकडे बघताना कसं बघावं आणि इव्हन ह्याला काही मॉनिटरी सिस्टीम आली पाहिजे का? तर ह्याच्यात फार महत्त्वाचा पॉइंट तू आता सांगितलास, की मॉनिटरिंग सिस्टम तर अतिशय महत्त्वाची आहे, पण ते मला काही वाटत नाही नियर फ्युचरमध्ये लगेच पॉसिबल आहे. त्याला कारण असं आहे, की भारतात व्हिडिओ गेमचा जो व्यवसाय होता, तो गुंडाळला गव्हर्नमेंटनी. त्यानंतर सगळ्यांना पेव फुटले ते ॲस्ट्रॉलॉजीचे आणि ह्याच्यात परत फिअर मॉंगरिंग आहे. बरोबर. आणि जे रील बनवताना फिअर मॉंगरिंग करतात किंवा खोटी अपेक्षा दाखवतात, की तुम्हाला मी अमुक-अमुक पोर्टल उघडणार आहे अमुक वेळेला, तर तुम्ही अमुक-अमुक केलं की तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होईल. संपतील. तर मग आपण 150 कोटी लोकांनी आपण काम सोडूया आणि ते पोर्टलच्या वेळेला करूया म्हणजे आपला फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण ते तसं होत नाही. तर हे जे ह्या प्रकारचे रील्स आहेत, की लोकांना काहीतरी खोटी अपेक्षा निर्माण करणे, त्यांच्या इमोशन बरोबर खेळून त्यांच्याकडनं मॅक्सिमम लाईक्स किंवा शेअर्स करून घेणे. तर ह्या प्रकारचं जे ॲस्ट्रॉलॉजीचं नाव खराब करण्याचा प्रयत्न चालला आहे लोकांचा स्वतःच्या गेनसाठी, ते मला फार डिस्टर्बिंग वाटतं. कारण मी एक पॅशनेट ॲस्ट्रॉलॉजर आहे. आय एम हंबल स्टुडंट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी आणि मला असं वाटतं, की ॲस्ट्रॉलॉजी ही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यातून मार्गदर्शन हाच सगळ्यात चांगला उपाय असं माझं मत आहे. पण ह्याच रिलेव्हन्समध्ये ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड जे काय कन्सल्टंट आहेत किंवा लोक आहेत, तर ह्यांचं काय एखादं ऑर्गनायझेशन आहे का किंवा एका हेड अंडर ते एकत्र आहेत का लोक? नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पण ॲस्ट्रॉलॉजिकल किंवा या अशा सायन्सच्या स्टडीचे युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत. पण त्याला मॉनिटरिंग ॲज बॉडी नाही किंवा बाबा एखाद्या गोष्टीचं सातत्याने त्या प्रेडिक्शन्स बरोबर येतात का नाही किंवा त्याची जी मेथडॉलॉजी आहे सांगण्याची किंवा कोण उपाययोजना देत आहे, तर त्या उपाययोजनेचा काय उपयोग होतो का नाही, हे मॉनिटर करणारी कुठली सिस्टीम आपल्याकडे पहिल्यापासून नाहीच आहे. काळांतराने ह्याच्यात कधी जर बदल झाले तर नक्कीच चांगलं आहे आणि मला असं वाटतं की फिअर मॉंगरिंग जिथं आहे ना, तिथे ॲस्ट्रॉलॉजी नाही असं माझं ठाम मत आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजी ही तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी आहे. तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे नेण्यासाठी आणि तुम्हाला रिअलिस्टिक गोष्टी समजून सांगण्यासाठी आहे. तुम्हाला भीती घालून ते तुमच्याकडनं काहीतरी एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी नाही. असं माझं बरोबर. प्लेन मत आहे या बाबतीत. जनरली कुंडली बघताना किंवा आता एखादं कन्सल्टेशन घ्यायचं झालं तर पिरियडिकली किती वेळाने घ्यावं? इट डिपेंड्स तुमच्या आयुष्यातले मेजर इव्हेंट्स काय असतील किंवा तुम्हाला मेजर डिसिजन्स काय घ्यायचे असतील, स्पेशली लग्न करायचं आहे, करिअर निवडायचं आहे किंवा एखादा बिझनेस चालू करायचा आहे किंवा तुम्ही स्टॅग्नंट झाला असाल किंवा सिमिलर पॅटर्न्स तुमच्या आयुष्यात रिपीट होत असतील, की मी बराच प्रयत्न करतोय पण यश येत नाही किंवा प्रॉब्लेम होतोय. तर ह्याचा अर्थ तुमचं नशीब कमी आहे असं नाही. तुमची अलाइनमेंट चुकले हे नक्कीच असेल. कारण जेव्हा पॅटर्न रिपीट होतात ह्याचा अर्थ कुठेतरी स्टॅग्नन्सी आलेली आहे आणि तुम्हाला ते दर्शवते, की बाबा तुझा पॅटर्न चेंज कर. तर त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीचं कन्सल्टेशन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि इतर वेळेसुद्धा की तुम्ही लाईफमध्ये जेवढ्या लवकर ॲस्ट्रॉलॉजिकल कन्सल्टेशन घ्याल आणि तुमची कुंडली समजून घ्याल, हं. तो तुमचा प्रवास काय आहे ह्याचा एकदा अंदाज आला, तर तुम्हाला त्या हिशोबाने तुमचं आयुष्य प्लॅन करता येतं, जेणेकरून तुमचे गेन्स मॅक्सिमाइज होतील आणि पेन्स मिनिमाइज होतील. एखाद्या व्यक्तीला कन्सल्ट करताना किंवा एखाद्याची चार्ट सांगताना किंवा ह्या ठराविक गोष्टी करताना तुम्हाला काही लिमिटेशन आहेत का? काही ठराविक गोष्टी तुम्ही सांगत नाहीत किंवा त्याच्या बाबतीत तुम्हाला काही लिमिटेशन असतात का? हां, ॲज अन ॲस्ट्रॉलॉजर बऱ्याच नैतिक जबाबदाऱ्या असतात तुमच्यावरती. पहिले म्हणजे
पूर्ण कॉन्फिडेन्शियलिटी फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट की एखाद्या पत्रिकेत जर आपल्याला बरेच प्रॉब्लेम दिसले, की स्पेशली लाईफ थ्रेटनिंग काय दिसलं, तर त्याला वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. कारण त्या क्लायंटला त्याच्या आयुष्याची भीती वाटता कामा नये. तर आपण ॲज अन ॲस्ट्रॉलॉजर जबाबदारीने इनडायरेक्टली गाईड करायला पाहिजे, की त्याला भीती न दाखवता, की बाबा जरा तुझ्या हेल्थकडे लक्ष दे, किंवा अमुक-अमुक गोष्टींच्या किंवा फॅमिलीला महत्त्व दे, जरा वेळ असा एन्जॉय कर. अशा ह्या गोष्टीमध्ये इनडायरेक्टली गाईड करणं गरजेचं आहे. अशा गोष्टी नैतिकता फार सांभाळणं गरजेचं असतं. एखादा असा प्रसंग सांगू शकाल का, की जिथं तुम्हाला कन्सल्टेशनचं सगळ्यात जास्त समाधान मिळालं? हो, नक्कीच. असे बरेच प्रसंग माझ्या आयुष्यात आलेले आहेत आणि रादर ते प्रसंगानेच मला इन्स्पायर केलं, की मी ॲस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस करावी म्हणून. आणि माझ्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये माझे सगळे बिझनेस सांभाळून सुद्धा मी कटाक्ष नाही मेक इट शुअर, की मी दिवसाला ॲटलीस्ट 2 चार्ट तरी रीड करू. कारण त्याचं कारण असं आहे, की एक तो अनुभव शेअर करायचा म्हटलं तर मी सांगतो, की रिसेंटलीच मला एक माझे क्लायंट आहेत. त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा बराच प्रॉब्लेम झाला होता आणि ते जेव्हा माझ्याकडून कन्सल्टेशन घ्यायला पुण्याहून आले, पूर्ण फॅमिलीने माझ्याकडे कन्सल्टेशन घेतलं आणि त्यानंतर एक 6 महिन्यांनी त्यांच्या आईंचा मला परत फोन आला आणि त्या जेव्हा मला सांगत होत्या, की तुमच्या काउन्सिलिंगनी माझ्या मुलाच्या पूर्ण वागण्यात, त्याच्या आयुष्यात इतका चेंज झालाय, की तो अगदी म्हणजे लाईनच्या बाहेर चालला होता. तो सगळा आता पूर्ववत चांगला व्यवस्थित झालाय आणि फॅमिली मॅन झालाय आणि व्यवस्थित त्याच्या बायकोला, मुलांना सगळं सांभाळून एक चांगला हॅपी आयुष्य जगतोय. तर आय थिंक तेव्हा एक फुलफिलमेंटची भावना येते, की आणि ते इन्स्पायरिंग होतं, की बाबा आपण देवाने आपल्याला हे जर कार्य दिलंय करायला, तर ह्या काउन्सिलिंगमधून जर लोकांना एवढाच आनंद होत असेल, तर हे कार्य आपण जेवढं होईल तेवढं मॅक्सिमाइज करायला पाहिजे. तुमच्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये कॉमन समस्या कुठली? कन्फ्युजन एक सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण बऱ्याच लोकांना आजकाल सोशल मीडियामुळं प्रत्येकाला अ, असंतुष्टतेची भावना इतकी जास्त झालेली आहे, की प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात, व्हिच इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. आणि प्रत्येकाचं आयुष्य किंवा प्रत्येकाचा प्रवास ह्या सगळ्या गोष्टी उपभोगायला किंवा भोगायला नसतो, हे समजून घ्यायला फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कन्फ्युजन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर ऑफकोर्स आजकाल सगळ्यात जास्त दिसतो तो मला डेस्परेशन, म्हणजे रिलेशनशिपचे इश्यूज दिसतात, करिअरचे प्रॉब्लेम्स दिसतात. हे कॉमन इश्यू आहेत जे मला जास्त जाणवतात कन्सल्टेशनमध्ये. एक थोडा वेगळा प्रश्न आहे. ॲस्ट्रॉलॉजरकडे बघताना मेजरली भगवे कपडे, एक ट्रॅडिशनल आउटफिट, मोठ्या माळा बिळा गळ्यात, असं बघायची बऱ्याच जणांना सवय आहे. तुम्ही एवढं कूल आणि मॉडर्न कसं काय राहता? तर ग्रेट. नाही, चांगला प्रश्न आहे हा. तर भगवे कपडे किंवा गळ्यात मोठ्या माळा घालण्याच्या पदापर्यंत जायला मला असं वाटतं, की फार मोठी तपस्या आणि साधना करणं गरजेचं आहे. त्यागाचं प्रतीक आहे ते. जेव्हा तुम्ही ह्या षड्रिपूतून बाजूला व्हायचा निर्णय घेता, तेव्हा तुम्ही भगवे कपडे धारण करण्याच्या योग्यतेचे होता, असं माझं मत आहे. आणि त्याबरोबर माझं असं मत आहे, की नॉलेज आहे. नॉलेजला कपड्याची कुठे गरज आहे? त्यामुळं तुमचं जे नॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल एखादा चांगला डॉक्टर असेल किंवा एखादा चांगला वकील असेल, तो त्याचं काम करताना काम व्यवस्थित करतो का नाही हे जास्त महत्त्वाचं, का तो कपडे कसे घालतो, तो राहतो कसं हे महत्त्वाचं. त्यामुळे मी ॲस्ट्रॉलॉजर आहे. देवाने मला हे कार्य दिलंय. मी माझं काम व्यवस्थित करतो का नाही, ऑनेस्टली करतो का नाही, हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मी माझा जीव ओतून पूर्ण माझं काउन्सिलिंगचं काम जेवढं माझं पॉसिबल आहे तेवढं नॉलेज वापरून योग्य दिशा दाखवण्याचं काम करतो का नाही हे महत्त्वाचं आहे. कपडे इतर वेळी मी असंच घालतो. आत्ताची तरुण पिढी किंवा जेनझी जे आहेत, हे ॲस्ट्रॉलॉजी पासून लांब जात आहेत का एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतायत? जेनझी किंवा नवीन जनरेशन, मला असं नाही वाटत की ते ॲस्ट्रॉलॉजीपासून लांब जात आहेत, पण ते अंधश्रद्धेपासून नक्कीच लांब गेलेत अँड विच आय एम हॅपी फॉर. कारण नवीन जनरेशन हे प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करणारं जनरेशन आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही, कारण मी आता प्रॅक्टिस करताना मला बरेच पॅरेंट्स जे काउन्सिलिंगला येतात माझ्याकडं, तेव्हा त्यांची मुलं अतिशय चॅलेंजिंग असतात, एस्पेशली भारताबाहेरचे जे कन्सल्टेशन होतात, बरोबर. भारतातलेही होतात. तर तेव्हा ह्या जनरेशनला फंडामेंटली ह्या गोष्टी पटत नाहीत, की ॲस्ट्रॉलॉजी आहे बरोबर. किंवा ज्योतिषशास्त्र आपण ज्याला म्हणतो, त्यांना हा सरळ सरळ भंपकपणा वाटतो. तेव्हा आपण एव्हिडन्स बेस्ड काउन्सिलिंग करतो. त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या, त्यांच्या मनातल्या गोष्टी काय आहेत किंवा त्यांना जे काय वाटतं हे काउन्सिलिंगद्वारे जेव्हा डायरेक्टली सांगितलं जातं, की मी आता मिरर्समध्ये बसून मी अमेरिकेतल्या व्यक्तीला जेव्हा सांगतो त्या यंग जनरेशनला, की सो अँड सो थिंग्स आर गोईंग इन युअर लाईफ, तर तेव्हा त्याला हळूहळू विश्वास बसायला लागतो. त्यामुळे ह्या जनरेशनला तुम्ही एव्हिडन्स दाखवा, प्रूफ दाखवा आणि समजून सांगा, ते नक्कीच ॲस्ट्रॉलॉजीला चांगलंच डोक्यावर घेतील. एआय आणि टेक्नॉलॉजीच्या काळात ॲस्ट्रॉलॉजीची व्याप्ती वाढेल का कमी होईल? एआय आणि टेक्नॉलॉजीमुळं ॲस्ट्रॉलॉजी नक्कीच सोपी होईल. बरं, त्याची व्याप्ती नक्कीच वाढणार आहे. कारण लक्षात घ्या, आत्ताच्या ज्या जगात आपण, स्पेशली भारतामध्ये आपण बघतोय, की आता ॲस्ट्रॉलॉजीचे ॲप्स
वाढतायत, ॲस्ट्रॉलॉजर्स वाढतायत, त्यांची प्रॅक्टिसेस वाढतायत. ह्याच्यामध्ये मला एकच काळजी आहे की एआयचा गैरवापर होऊ नये आणि लोकांचं फिअर मॉंगरिंग वाढवू नये. ॲस्ट्रॉलॉजीमुळे लोकांची भीती कमी व्हायला पाहिजे. लोकांनी त्याच्याकडे शास्त्र म्हणून बघायला पाहिजे आणि त्याचा जेवढा गरज आहे तेवढाच वापर करायला पाहिजे. अति पण त्याच्यावरती डिपेंडन्सी नको. कारण का माझा अजून एक असा अनुभव आहे की बरेच माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते बऱ्याच वेळा रिपीटिंग क्वेश्चन्स घेऊन सायकोलॉजिकल इश्यू असल्यासारखे येतात. तेव्हा मी त्यांना सांगतो की बाबा तू माझं कन्सल्टेशन एवढ्या वेळा नको घेऊ. 1-2दा घेतलं तेवढं ठीक आहे. तर मी हे प्रामाणिकपणे सांगतो. लोकांना ऑन द कॉन्ट्ररी बाकीच्या ॲस्ट्रॉलॉजर्सना रिपीटिंग क्लायंट्स हवेत. मला असं वाटतं की रिपीटिंग क्लायंट्स जर येत आहेत तर एकतर मी माझं काम योग्यरीतीने करत नाहीये किंवा त्यांना पूर्ण डिलिव्हरन्स देत नाही आणि त्यांना मी डिपेंडेंट करतो. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगतो की तुझं काय असेल ते एकदा ब्लू प्रिंट ऐकून घे माझ्याकडून आणि सो दॅट त्याला आयुष्यात कधी ॲस्ट्रॉलॉजरकडे शक्यतो जावं लागू नये. बरोबर. हां, इन केस ऑफ मेजर इव्हेंट आहे किंवा काहीतरी मोठा बदल झालाय, त्याच्याबद्दल एक रिकन्सल्टेशन करायचं आहे, तेव्हा ॲब्सोल्युटली इट्स ओके. आता एआय कुंडली वाचू पण शकते. ओके. बऱ्याच ॲपमध्ये किंवा ती सोय आलेली आहे. तर अनुभवी ॲडवायझर आणि एआय मध्ये सगळ्यात मोठा फरक काय असणार? एआय नक्कीच कुंडली आत्ता थोडीफार वाचते. पुढे जाऊन आणि रिफाइंड होईल. तर त्यात काही मला शंका नाही. पण एखादा रिफाइंड ॲडवायझर जो आहे, तो एका कंपॅशननी आणि एक अनुभवानी ज्या गोष्टी सांगेल. कारण डेटा आणि विजडममध्ये जो फरक आहे, तो मला वाटतं एआय टेक्नॉलॉजी आणि ह्युमन बरोबर. ॲस्ट्रॉलॉजरमध्ये फरक नक्कीच राहील. तो काय बीट होणार असं मला तर वाटत नाही. नाही आणि त्याला कन्सल्ट करताना विजडम तुम्ही जे बोललात, ते एआयला काही येणार कारण नाही एआय तितकं. शेवटी इट्स अ डेटाबेस. करेक्ट. तो डेटा सेग्रिगेट करून जो निर्माण होतो त्याला आपण विजडम समजतो. पण रिअल विजडम इज ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज आणि इन द एक्सपिरियन्स. रायटिएस्ट मॅनर. ऑफकोर्स एक्सपिरियन्स पण मॅटर करतो त्या गोष्टीला. आजच्या काळात कोणतेही उपाय करण्यापेक्षा व्यक्तीनं आधी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजे? तर उपाय तर ॲस्ट्रॉलॉजिकल उपाय जे असंच मार्केटात विकतात ते तर कोणी करूच नाही असं माझं ठाम मत आहे. कारण त्यांनी काही उपयोग होत नाही. हां, तुम्ही उपाय म्हणून जर स्वतःचं कुठल्या देवाचं चिंतन, पठण, मनन करत असाल, तर त्यांनी तुम्हाला तुमच्या सायकॉलॉजीवरती नक्कीच चांगला फरक पडेल. तुमची पॉझिटिव्हिटी वाढेल. शक्ती तुम्हाला आतून चांगली एनर्जी, ऊर्जा येऊ शकते. आय बिलीव्ह इन दॅट. ॲब्सोल्युटली नॉट एन इश्यू. पण स्वतःमध्ये बदल म्हणजे पहिल्यांदा एक्सेप्टन्स आणि अवेअरनेस की अमुक गोष्टी आपल्या पत्रिकेत आहेत. ह्या एक्सेप्ट करून त्याच्याबद्दल अवेअरनेस त्याला माहिती पाहिजे आणि त्याला अनुसरून स्वतःमधील जे बदल आहेत ते घडवणं महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतील असं माझं 100% तुम्हाला मी सांगू शकतो. एखाद्याला ॲस्ट्रॉलॉजी शिकायची असेल, तर त्याच्यासाठी काय सोर्स आहेत किंवा प्रॉपर त्याचा कोर्सेस वगैरे उपलब्ध आहेत का? नाही, मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर ऑनलाईन कोर्सेस आहेत. युनिव्हर्सिटीचे कोर्सेस पण अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे पण सर्टिफाईड कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस प्रायव्हेट जे ॲस्ट्रॉलॉजर्स आहेत, जे तज्ञ किंवा एक्सपिरियन्स ॲस्ट्रॉलॉजर्स आहेत, त्यांच्याकडे पण तुम्ही शिकू शकता. आत्ता चर्चा आपली बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींवर झाली. पण आता किस्से जसे तुम्ही सांगितलेत, मगाशी एक किस्सा तुम्ही सांगितलात, की पुण्याची केस तुमच्याकडे आलेली होती. त्या संदर्भात त्यांना कसा त्याचा उपयोग झाला. अशी एखादी कुठली केस आहे का, की जिथं त्यांना एकदम क्रिटिकल इश्यूमधून ते वेळेत तुमच्याकडे आले आणि त्याचा त्यांना उपयोग झाला? ह्याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगू शकतो. मी मागेही माझ्या काय रीलमध्ये काय पॉडकास्टमध्ये कुठे बोललेलो आहे, की माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, म्हणजे आहेत माझे क्लायंट. तर त्यांना मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं होतं, की त्यांना गॉल ब्लॅडर किंवा ह्या रिलेटेड किंवा प्रोस्टेट रिलेटेड इश्यूज असू शकतील म्हणून. तर देवकृपेने तेव्हा तरी त्यांना काही इश्यूज नव्हते आणि वर्षभरात त्यांना अ, थोडे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि मग त्यांनी लगेच त्या अलर्टनेस म्हणून त्यांचं लगेच चेकअप करून घेतलं. तर तिथं प्रॉस्टेटचा इश्यू त्यांना निघाला आणि तो संभाव्य कॅन्सर आहे असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. मग ते परत माझ्याकडे इमिडिएटली कन्सल्टेशन त्यांनी घेतलं माझ्याकडे आणि मला विचारलं की काय झालं? की असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रॉस्टेटचा इश्यू निघाला आहे आणि मला अशी भीती वाटते. तर तेव्हा त्यांना मी अॅनलाईज करून सांगितलं की अरे जरी इश्यू असेल तरी तो मला लाईफ थ्रेटनिंग वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन घ्या. ज्या काही नेसेसरी तुमच्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करून बघा आणि मग आपण निर्णयावरती येऊ आणि मग पुढचं बघूया काय करायचं. तर त्यांनी त्या सल्ल्यानुसार डॉक्टरांचं परत जाऊन कन्सल्टेशन घेतलं, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतले आणि फॉर्च्युनेटली तो काय कॅन्सरच निघाला नाही. ते टॅबलेट्स आणि मेडिकेशनवरती तो इश्यू सॉल्व्ह झाला. त्यामुळं थोडासा अलर्टनेस त्यांनी ठेवला की बिकॉज ऑफ ॲस्ट्रॉलॉजिकल ॲडवाईस. त्यामुळं संभाव्य धोका नक्कीच टळला असं माझं मत आहे. हो. देवाची कृपा आहे त्यात काही त्यांच्या चार्टमध्ये पण त्या गोष्टी होत्या. आणि दुसरा अनुभव जर सांगायचा म्हणजे माझ्याकडे एक फॉरेनमधले माझे क्लायंट आहेत. ते एकदम यंग फिटनेस फ्रीक
तर त्यांना मी पत्रिका बघून सांगितलं की तुमच्या पत्रिकेत मला शुगर किंवा डायबिटीस होण्याचा योग दिसतो. तर तो एकदम माझ्यावरती एकदम उखडला की मी एवढं फिटनेस करतो आणि मॅरेथॉन रनर आहे आणि माझं सगळ्या गोष्टी ओके आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कायम कंटिन्युअस मॉनिटरिंग चालू केलं. तर एक 6 महिने, वर्षभरात त्या लक्षात आलं की त्याचे शुगर लेव्हल्स वाढायला लागलेत. आणि मग त्यांनी मला सांगितलं की नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडेसे शुगर लेव्हल्स वाढले आहेत, की जे नॉर्मल होत्या. तर मी त्याला 2 गोष्टी सांगितल्या, की "तू त्याच्यावरती फार विचार केलास का?" तो म्हणाला, "नाही, विचार नाही केला, पण तुम्ही सांगितलं म्हणून मी कंटिन्युअसली बाकीचे मार्कर्स बरोबर शुगर पण मार्क करायला चालू केली." तर तेव्हा त्या लक्षात आलं. आणि ते व्यक्ती त्यांनी प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना डायबिटीस डिटेक्ट झालाच कालांतराने. तेव्हा ज्या प्रकारच्या आपण कन्सल्टेशन करतो, तेव्हा अशा ज्या गोष्टी पूर्वकल्पना दिल्यामुळं त्याची सिव्हिअरिटी मात्र नक्कीच कमी झाली. पहिल्यापासून ते जरा त्याच्याबद्दल कॉन्शियस असल्यामुळे आणि कॉशियस असल्यामुळं त्याचं तीव्रता मात्र नक्कीच कमी म्हणजे आहे. अल्टिमेटली जे तुमच्या कुंडलीत लिहिलंय ते होणार आहे. त्याची इंटेन्सिटी किंवा थोडंफार तुम्ही त्यात बेसिकली जे होणार आहे ते कुठलाच ॲस्ट्रोलॉजर माझ्या पत्रिकेत मी बदलू शकत नाही, तर मी दुसऱ्याच्या पत्रिकेत काय बदलणार? हे एक्सेप्टन्स आणि हे ट्रुथफुलनेस असणं गरजेचं आहे ॲस्ट्रॉलॉजी प्रॅक्टिस करताना. त्यामुळे जे होणार किंवा ते संभाव्य आहे, हं. त्याच्याबद्दल जर पूर्वकल्पना असेल, तर थोडे प्रिकॉशन्स घेऊन किंवा आपण त्या हिशोबानं आपण जीवनशैली जर बदलली, तर नक्कीच बेटरमेंटकडे आपण जाऊ शकतो. सिव्हिअरिटी कमी करू शकतो. ऑफकोर्स जर तुमच्या नशिबात सिव्हिअरिटी कमी करण्याचे योग असतील, तर तुम्ही ह्या प्रकारचे बदल घडवलेत, तर नक्कीच ती कमी होईल. आणि जे इनएव्हिटेबल आहे, ते इनएव्हिटेबलच आहे. आता आपल्या व्ह्युअर्स पैकी कुणाला समजा जर कन्सल्टेशनसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर कसं करू शकतो? तर बेसिकली ते माझ्या वेबसाईटवरती जाऊ शकतात. www.myastroreader.com म्हणून माझी वेबसाईट आहे. ओके. तिथे माझ्या संपर्काचा नंबर WhatsAppसाठी दिलेला आहे. WhatsAppवरनं संपर्क साधून त्यांना ज्या प्रकारचं कन्सल्टेशन हवं आहे, वेबसाईटवरती सर्व डिटेल्स आहेत, त्या प्रकारचं कन्सल्टेशन ते घेऊ शकतात. साधारण 8 दिवसात त्यांचं कन्सल्टेशन शेड्यूल होतं. ओके. थँक सो मच. खूप विस्तृत चर्चा झाली. ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड बऱ्यापैकी डाऊट जे लोकांचे असतील किंवा एक भीती जी आहे ती कमी व्हायला ह्यातून नक्की मदत होईल असं वाटतंय. तुम्ही आम्हाला वेळ दिलात पॉडकास्टसाठी. थँक्यू. नमस्कार.